नवीन सामना चालू होते प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे दुपारच्या 17 नंतर राजाभाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रथमेश 11. दोन संघांमधला सामना. नाडविकीचा कौल अर्थातच प्रथमेश 11 या संघाच्या बाजूने लागत असताना दिसला आणि तदनंतर क्षेत्ररक्षण प्रथमेश 11 संघ करत असताना पाहायला मिळतात. आमंत्रित केलेले आहे ते फलंदाजीसाठी राजाभाई टायगर्स या संघाला. आणि यावेळी आपल्याला पाहायला मिळतं एक वेगळी रणनीती मात्र यावेळी पाहायला मिळणार आहे राजाभाई टायगर्स या संघाची. कारण की नेहमी आपण पाहिलं राजाभाई टायगर्स संघामध्ये सनी आणि सनी हे ओपनिंगसाठी यायचं. यावेळी पाहायला मिळतात एका बाजूला मॅन फ्रॉम सामरी डावऱ्या हाताचा फलंदाज आहे सनी आणि तदनंतर उजव्या हाताचा फलंदाज धीरज कर्वे. दोन चेंडूचा खेळ समाप्त. दोन चेंडू नंतर 3 धावा पाहायला मिळतात राजाभाई टायगर. यावेळी वैशिष्ट्यपूर्ण खेळी इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. धीरज कर्वे एकच धाव मिळणार आहे. ऑन साइडला टर्न करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या दस्तानामध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळेल एकच धाव आलेली आहे या क्षणाला. सुरुवात जरा शांततेने करत असताना पाहायला मिळतात कारण की राजाभाई टायगर्स या संघामध्ये पाहिलं तर सनी स्वप्नेश आहे आणि हा सनी सौरभ आहे आणि त्यांची ओपनिंग जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. पण आता मात्र चेंजेस. संजय घरत गोलंदाजीसाठी ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सनीच्या बॅटमधून धाव मिळणार आहेत. मिड ऑफ रिझनमधून फक्त 1. यावेळी पाहायला मिळत आहेत 4 चेंडूमध्ये 5 धावा. संजय घरत आलाय परत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजीसाठी हवेमधून मारायचं होतं. यावेळी धीरज कर्वे एक बलिदान जात होतं परंतु जीवदान मिळाले. धीरज कर्वेला इथे मात्र जीवदान देण्यात यश. ही स्ट्रॅटेजी महत्वाची असणार आहे राजाभाई टायगर्स या संघाची कारण की 2 सनी दोन्ही बाजूला फलंदाजी करण्यासाठी यायचे. मात्र आता धीरज कर्वेला एका अर्थाने पुढे पाठवले म्हणजे वेगळीच रणनीती पाहायला मिळाली. ज्या अर्थी आपण दिव्यांग सुपरस्टार संघ खेळताना पाहिला त्याच्यामध्ये पंकजला जसं खाली ठेवलं. यावेळी मात्र मोठा फटका आलेला आहे. चेंडू जाणार आहे सीमा पार. येणार चौकार. थँक्यू डीजे किरण डीजे विजय आणि त्यांच्यासोबत अजून एक त्यांचे साथीदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम संगीत ऐकण्यास इथे मिळत आहे. अर्थातच हे पर्व आहे 9व पंचायत प्रीमियर लीग PPL 2024. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावसंख्या षटक घेऊन आला होता तो संजय आणि इथे बदलाव स्ट्रॅटेजी मधला पाहायला मिळाला आहे तो राजाभाई टायगर्स या संघाच्या माध्यमातून सनी आणि धीरज कर्वे. धीरज कर्वेला एक जीवदान जरूर मिळालेलं आहे. पृथक्करण पाहिलं तर एक चौकार शेवटच्या चेंडूवर आला पहिल्या षटकामधील. तेव्हाच कुठे धावसंख्येची धावगती मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होत असताना तेजस शेळके.
अगदी खोलात टाकलेला हा चेंडू ऑन साईडला खेळत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव मात्र काढली. स्ट्राईक रोटेट करत सनी इकडे पुन्हा एकदा स्ट्राईक राहणार आहे. डावखुरा हाताचा फलंदाज आणि त्याला मात्र हवेची साथ जरूर लाभेल, पण सनी कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे हे सुद्धा पाहायचं आहे मित्रांनो, कारण की समोर तेजस शेळके आहे. सनी शेळके वर्सेस तेजस शेळके. आता इथे मात्र दोघे सख्खे भाऊ आहे, तेजस शेळके आणि सनी शेळके, सख्खे भाऊ पक्के वैरी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या बाहेर आपण किती मित्र असलो म्हणून काय झालं, किती भाऊ असलो म्हणून काय झालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वैर आणि प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधात मात्र उभे राहावं लागतं. यावेळी मात्र छोट्या भावाने मोठ्या भावाची विकेट घेतली. इथे सनी शेळके फलंदाज क्रमांक पहिला बाद. बॅक टू दी पॅव्हेलियन. तेजस शेळके यांनी मात्र सनी शेळकेचा त्रिफळा उडवला. तेजस शेळकेला आतापर्यंत पाहिलं तर त्याची कामगिरी चांगली राहिली नाही आहे, परंतु आता घरातलाच माणूस आहे, माहिती आहे दादा कसा खेळतोय, त्याला चला आता आपण उडूया त्रिफळा. उडून टाकला, मागे पाठवला. यावेळी मात्र दुसरा सनी आणि अप्रतिम झेल सीटच्या माध्यमातून ही सुद्धा येणार आहे. बॅक टू बॅक दुसरा हादरा. दोन महत्वपूर्ण हादरी मात्र राजाभाई टायगर्सच्या संघाला पडत असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन हादरी. तेजस शेळकेची गोलंदाजी, सर्वप्रथम सनी शेळकेचा त्रिफळा, तदनंतर सनी पाटील, स्मितेश पाटील त्याला मात्र झेलबाद केला आणि सिद्धेशने काय अप्रतिम झेल घेतला. खरं पाहिलं तर त्या बाजूला मैदान थोडा उतरता आहे, अशा वेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं जजमेंट कुठेतरी चुकत असतं, परंतु आपलं जजमेंटही रोखलं, चेंडूवर नजरही रोखली आणि नियंत्रण ठेवत अप्रतिम झेल मात्र त्याने इथे सादर करत असताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या टाळ्या नक्कीच त्याच्यासाठी इथे पडत असताना दिसल्या आणि आवाज सुद्धा आमच्यापर्यंत आला. आणि इथे पाहतोय नवीन फलंदाज सनीच्या जागेवर राहुल पाटील, मॅन फ्रॉम वाघविरा. यांची ओळख कालच मी करून दिली होती की जास्त वास्तव्य आणि वावर त्यांचा कुठं असतो तर गावात नाही तर गडपच्या खाडीमध्ये. असे राहुल मात्र इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. आता यावेळी पाहायचे आहे की जिताडा जसे पकडतात तसं षटकार घेणार की नाहीत आपल्या फलंदाजीमध्ये, हे मात्र पाहायचं आहे या राहुलच्या फलंदाजीत. 2-3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा मात्र वाईट. अवांतर स्वरूपाने धावसंख्या वाढली, 12 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा आता मात्र तेजस शेळकेला टेप बॉल द्यावा लागेल. चांगला व्यवस्थित धडधाकट चेंडू तुमच्या हातात आहे, तो सुद्धा तुम्ही नीट टाकत नाही, तर टेप बॉल जर तुमच्या हातात दिला टेप लावून तर दिवसभर मात्र तुमची ओरच संपणार नाही असं मला वाटेल. लगातार 2 वाईट टाकलेले आहेत तेजस शेळकेने. धावसंख्या स्थिर आहे. इतकी चांगली गोलंदाजी करत असताना वाईट का पहा, वाईट का. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक हुकलाय. क्षेत्ररक्षकाचा एक अपयशी प्रयत्न चेंडू अडवण्याचा आणि हा गेलाय चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू डीजे. इथे मात्र तेजस शेळके खूप सुरेख गोलंदाजी करते. मग इतके चांगले चेंडू टाकण्याची त्याच्याकडे धमक आहे, नियंत्रित गोलंदाजी आहे, मग आधीचे 2 चेंडू वाईट का टाकले हा मात्र मोठा प्रश्न असेल. हे जे काही 4 धावा गेल्या ते तेजस शेळकेच्या नावावर नसतील तर त्या विकेटरच्या नावावर असणार आहेत.
पुन्हा एकदा संजय गरत यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय आणि तेजस शेळके आपला चेंडू क्रमांक 5वा सुद्धा समाप्त करत असताना दिसतोय. शेवटचा चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. दुसरा षटक गोलंदाजी मार्गावर चालू आहे आणि इतक्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या जमलेल्या आहेत त्या 17. अप्रतिम गोलंदाजी बनणार आहे का खतरा? ओ अजून एक मला तर वाटते संजय घरत यांनी स्वीकार पाटील आपले हेमनगरचे चिखलीचे त्यांच्याकडून काहीतरी शिकवण घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक चेंडू पकडल्यानंतर इथे जोरदार अपील करायला पाहिजे असं वाटतंय. परंतु त्यांची कोणतीही अपील नाही. 2 षटकं समाप्त होत आहेत आणि शिवडेरी रामचंद्र स्मृती या संघाचे कर्णधार सुद्धा माझ्या बाजूला बसलेले आहेत. हर्षल पाटील 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकानंतर 17 धावा आणि हर्षल पाटील यांच्याबद्दल म्हटलं तर ही काही आयोजन आपण सातत्याने करत आलो आहेत. या वर्षीच्या आयोजनामध्ये भरपूर असं मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आपले हे आयोजन उभं करत असताना सगळ्यांचं सहकार्य लाभतं. त्यापैकी सगळ्यात जास्त सहकार्य कोणाचं असेल तर मी निर्विवादपणे सांगेल हर्षल पाटील. त्याचबरोबर आमची खंबीर अशी टीम आहे. हर्षल पाटील आहेत, अविनाश पाटील फ्रॉम पिटकी, राकेश पाटील फ्रॉम वाघविरा, रोहित पाटील फ्रॉम कातलपडा, स्मितेश पाटील फ्रॉम कुसुंबळे, कल्पेश पाटील फ्रॉम वाघविरा, भावेश पाटील फ्रॉम वाघविरा, अभिषेक थळे फ्रॉम कुसुंबळे, असे आपले चेतन वावेकर, ललित म्हात्रे, असे सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं असतं. राहुल असेल वाघविराचा जो की फलंदाजी करतोय, DJ किरण यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. अजून एक दिवस आहे आपल्याकडे. जसे जसे नावं आम्हाला सहकार्य करणाऱ्यांची सहकार्यांची मिळतील तशी तशी नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. अर्थातच 8.50 च्या सरासरीने नवीन गोलंदाज सीड. रिव्हर्स खेळायचा होता. ऐनवेळी आपण पाहिलं तर हा चेंडू बराचसा बाहेर जाणार आहे यष्ट्या सोडून आणि हा वाईट. सीडने अप्रतिम झेल जरूर टिपली होती. लॉंग ऑफ रिझन मधून स्मितेश पाटील अर्थात सनी याला बाद केलं होतं. यावेळी सीडचा आत्मविश्वास मात्र वाढताना दिसणार. परंतु पहिल्या चेंडूवर वाईट. दरम्यान इथे उपस्थित झालेत आमचे सहसमालोचक पिटकेरी येथील प्रतीक जिजुईकर. त्यांना सुद्धा विनंती आहे की चला आमच्यासोबत जॉईन व्हा. सीडची गोलंदाजी. धावसंख्या वाढते. 18 धावसंख्या 19. ओ टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वाईट. आता तो टेप बॉल जो आपण बनवून ठेवलेला आहे तो तेजस शेळकेच्या हातातून आता सीडच्या हातात दिलं पाहिजे. मग पुन्हा एकदा पूर्ण दिवस जाणार. कारण टेप बॉल मध्ये एक वेगळ्याच प्रकारचे वळण घेण्याची क्षमता असते आणि आता आपण ISPLच्या हंगामामध्ये पाहिलं किती वळण घेणारे चेंडू. मोठे मोठे खेळाडूंना सुद्धा तो चेंडू टाकणे जमलं नव्हतं. यावेळी मोठा फटका चेंडूच्या मागे. इथे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. इथे मध्ये ओझे मात्र हुकले आणि चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. आणि हा नो चेंडू आणि त्यावर षटकार. आता पुन्हा एकदा वाईट साठी अपील. राहुल मात्र वाईटची मागणी करतोय. अरे मित्रा 2 वाईट घेतलेस ना आधीच. यावेळी पुन्हा एकदा आवाज इथपर्यंत आला पण यष्टीरक्षकाने अपील केली नाही. आमचे मित्र स्वीकार पाटील कुठे आहेत? या बाजूला जरा. धावसंख्या झालेली आहे 27. तिसरं षटक प्रगती पथ्यावरती. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काही सैन्यारेज
आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आणि हा धावबाद होऊ शकला असता, परंतु किपरच्या हातात काही बॉल भेटलेला नाही आहे आणि धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या 29 झालेली आहे. राजाभाई टायगर्स विरुद्ध प्रथमेश 11 असा हा रंगलेला सामना. स्ट्रेट शॉट हा लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्येत अजून 2 धावांची भर. 31 धावसंख्या पोहोचलेली आहे राजाभाई टायगर्स संघाची. आणि आता राहुल कडून एका मोठ्या फटक्याची अपेक्षा राजाभाई टायगर्स संघाला. आता सुंदर फटका आणि हा षटकार, हा डीप मिड विकेटच्या दिशेने सुंदर षटकार. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळालेला आहे. पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चौकार. धावसंख्या 42-42. आता मात्र एक फुल लेंथ चेंडू, एक यॉर्क करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 43-43. अगदी कडकडत्या उन्हात परंतु खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेला हा सामना. आता मात्र सुंदर गोलंदाजी, एक चांगली लाईन अँड लेंथ मिळालेली आहे सूरज याला आणि हा निर्धाव चेंडू ज्याची गरज होती प्रथमेश 11 संघाला. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. मला वाटतं हे लगातार दोन्ही चेंडू सेमच टाकले होते भावेश याने, त्याला एक चांगली लाईन अँड लेंथ मिळालेली आहे. फलंदाजाला नक्कीच विचार करावा लागेल की एक चुकीचा फटका खेळण्यापेक्षा योग्य फटका बॉलनुसार खेळावा लागेल. मला वाटतं सगळे ऑफसाईडचे पॉइंट, कव्हर्स, शॉर्ट थर्ड मॅन सगळे प्लेयर इनर रिंग मध्ये होते. ऑफसाईडला नक्कीच फायदा उठवता आला असता या चेंडूचा. आता मात्र एक सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु हा झेल होऊ शकतोय आणि हा झेल अगदी सहजपणे घेतलेला आहे. हा झेल
फलंदाजी नवीन फलंदाज सज्ज. हा शेवटचा चेंडू या डावातील. पुन्हा एकदा 30 लाईन अँड लेंथ आणि हा पॉइंटच्या दिशेने एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे राजाभाई टायगर्स संघाला. आणि धावसंख्या पोचली ती 44 आणि 45 धावांचं एक आव्हान असणार आहे प्रथमेश 11 संघासाठी. एक ॲव्हरेज स्कोर म्हणावा लागेल. अगदी पार स्कोर आपण नाही म्हणू शकत परंतु चॅलेंजेबल स्कोर नक्कीच आहे हा 45 धावा करण्यासाठी प्रथमेश 11 संघाला नक्कीच मेहनत करावी लागणार आहे. आणि एक चांगला सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला अशी अपेक्षा मी करतो. यानंतर होणारा सामना शिवनेरी स्पार्टन वर्सेस रामचंद्र स्मृती. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. शिवनेरी स्पार्टन आणि रामचंद्र स्मृती. शिवनेरी नक्की यांचीच आहे ना. राजाभाई टायगर्स संघाने ग्राउंडचा ताबा घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. प्लॅनिंग स्ट्रॅटेजी पाहायला मिळत आहेत. डिस्कशन पाहायला मिळतंय. राजाभाई टायगर्स संघाचं अंपासने देखील ताबा घेतलाय आणि फलंदाजांना बोलवत आहेत अंपास. सो प्रथमेश 11 संघ आपले फलंदाज आपण 5 पाठवायचे आहेत. चला नवीन सामना आपल्या समोर. नेक्स्ट मॅच असेल शिवनेरी स्पार्टन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला दिसेल तो रामचंद्र स्मृती असा सामना. नाणेफेकीचा कौल इथे घेतला जात आहे. जिनी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत मनीष आपणकर हे सुद्धा उपस्थित आहेत. अजय वर्सेस हर्षल असा सामना असेल आणि इथे नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागलाय तर रामचंद्र स्मृती. टॉस का बॉस मनीष आपणकर तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल तत्पूर्वी हा एक महत्त्वाचा सामना. 2 सनी आपण पाहिलं होतं सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आणि 11 या धावसंख्येवर लगातार 2 सनींची विकेट गेली. 11-11 लगातार. त्यानंतर जो काही सामना सावरला त्यांचा ती टोटल धावा बनवल्यात 44. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष सामोरे ठेवलेले आहे प्रथमेश 11 या संघाच्या समोर. आणि इथे पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ मधून धावा मिळणार आहेत त्या 1. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी नाव सांगा कृपया. आपण युट्यूब पाशी नावं सांगायचे आहे दोन्ही संघाचे. 12वा प्रतिनिधी संदेश आहे स्ट्राईक साठी. नॉन स्ट्राईकला आहे सुशांत आणि गोलंदाजीसाठी राहुल.
टेबल सांगूया आपण. यावेळी मोठा फटका, चेंडू जाणार सीमा पार, धावा मिळणार, षटकार 6. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने, आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. चांगली सुरुवात प्रथमेश 11 संघाची. 2 चेंडू 7 धावा. नक्कीच सगळ्यांचं सहकार्य पंचायत प्रीमियर लीग साठी लाभत असतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक नाव की प्रत्येक वर्षासाठी आम्हाला स्कोररची भूमिका सांभाळण्यासाठी इथे उपस्थित असतात असे कातलपाडा गावचे चेतन पाटील, परंतु यावर्षी काही कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत, परंतु नक्कीच त्यांचे सहकार्य आमच्यासाठी लाभलेले असतं. यावेळी पहा, अगदी पूल खेळतो ना त्या पद्धतीचा हा चेंडू थेट विकेटवर मारला आणि यावेळी एक जलद गतीने घेतलेली धाव आहे. धावसंख्येत 1 ने भर होईल. 3 चेंडू नंतर 8 धावा. इथे मात्र भूषण पाटील हेमनगर, मॅन फ्रॉम हेमनगर आणि राजाभाई टायगर्स या संघाचे संघ मालक आहेत 07 नंबर जर्सीमधून. आणि आता मात्र आपल्या संघासाठी या सामन्यात खेळत असताना ते दिसत आहेत. नेक्स्ट बॉल, राहुलचा फुलटॉस घेतलाय बॅटवर, आडव्या बॅटने समोरच्या दिशेला. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव. दुसरी अजून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु संदेशा दिला की तो वापसचा. आणि अशा प्रकारे सुशांत आणि संदेश जोडी चांगली जमलेली आहे. 4 चेंडू समाप्त झालेले आहेत, धावा सुद्धा चांगल्या जमलेल्या आहेत. राहुल अगेन, एक आत्मविश्वासपूर्वक फटका आणि हा चेंडू सुद्धा जाणार, सीमा पार येणार. 6 धावांचा षटकार, षटकार, षटकार. आणि या षटकातील हा दुसरा षटकार. खरंच सुंदर सुरुवात प्रथमेश 11 संघाची. पॉवर प्लेच्या षटकात त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे आता 15. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी आहे आणि काहीसं महागड षटक भावेश याचं राजाभाई टायगर्स संघासाठी 45 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे प्रथमेश 11 संघ. आणि त्यांनी खरंच सुंदर सुरुवात केलेली आहे त्यांच्या डावाची. आणि षटकातील शेवटचा चेंडू घेऊन भावेश. निश्चितपणे प्रतीकना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वर धावा येणं गरजेचंच असतं. आणि इथे सुद्धा मोठा फटका आहे. चेंडूच्या मागे एक चपळ खेळाडू गेलाय आणि चेंडू मात्र झेललाय. इथं पहिली विकेट पडत असताना पाहायला मिळेल संदेशच्या स्वरूपातून. संदेश फलंदाज क्रमांक पहिला, अखेरच्या चेंडूवर बाद. आणि ते जे 2 षटकार आले होते ते ज्याने मारले असा फलंदाज बाद झालेला आहे. 2 षटकार ज्याने मारले, 4 चेंडूचा सामना करत असताना वैयक्तिकपणे 13 धावा ज्याने बनवला अशा संदेश मात्र बाद झालेला आहे. प्रतीक एक महत्वाचा खेळाडू. आणि त्याच्या जागेवर पुन्हा एकदा तेजस शेळके ज्याने की अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. 2 विकेट घेतला. स्वतःचा बंधू जो की सनी शेळके त्याचा मात्र त्रिफळा उडवला. तदनंतर सीड करवी त्याने एक झेल बाद केलं दुसऱ्या सनीला अर्थातच स्मितेशला. अशी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणारा तेजस शेळके मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आणि आपण म्हणत होतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे आपण पाहिलं या मैदानाचा आढावा घेतला तर आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. म्हणजे इनफिल्डवाला सर्कल क्रॉस केल्यानंतर चेंडू इतका वेगाने जातोय ना की तो सीमारेषा गाठतो. तर अशा परिस्थितीत इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वर धावसंख्या बनवणं हे जरूर कर्तव्य असतंय प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक बॅट्समनचं. नक्कीच. आणि त्यांनी पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. धावसंख्या झालेली आहे 15. एक चांगली सुरुवात, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक इन्फॉर्म प्लेअर त्यांचा बाद झालेला आहे. अजूनही त्यांना मला वाटतं 30 धावांची गरज असेल. आता गोलंदाजीस आलेला आहे सनी फ्रॉम सांबरी. सनी सुशांतसाठी MIDC एंडच्या दिशेने पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुढे आलाय ऑन साईडला टर्न करून इथे सुपर डुपर झेल. राहुल आहे आणि झेलबाद होतोय. सलामीची जोडी मात्र आता तंबूच्या आश्रयाला परतताना दिसणार आहे.
ओके 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 असं आहे काय डायरेक्ट घेतलाय आम्हाला तो क्लिअर जास्त जातो म्हणून क्लिअर जातो नाही तर असं नाही क्लिअर जाणार फारपूर फारपूर सगळं इकड तिकडचा आवाज मजा पण नाही येणार युट्यूबला ओके म्हणून चांगला त्या आवाज आणि युट्यूबला काय होतं माहिती का याचा स्पेस हा एक फुलटॉस चेंडू आणि हा पुन्हा एकदा झेल डीप मिड विकेटच्या दिशेने हा झेल आणि आता मात्र विकेटची लाईन लागलेली आहे प्रथमेश 11 संघाकडून आणि राजाभाई टायगर्स संघ कमबॅक करताना फलंदाज इथे मात्र अजून एक महत्वाची विकेट सनी शेळकेने घेतली अगेन आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना खेळून काढलाय मिड विकेट डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय राहुल ज्याने की 2 चेंडूपूर्वी एक अप्रतिम झेल घेतला तदनंतर आपण वायडिश लॉंग ऑन रिझन मध्ये सुद्धा एक झेल आपण पाहिला संजय घरतचा यावेळी इथे सनी शेळके वर्सेस तेजस शेळके तेजस शेळकेने सनी शेळकेचा त्रिफळा उडवला होता आता सनी शेळके काय करणार आहे ओ सनी शेळके तेजस इथे भूषण पाटील जबरदस्त प्रदर्शन इथे टाळ्यांचा आवाज मात्र त्यांच्या या 100% क्षेत्ररक्षणाला जरूर दिलेला आहे भले आपल्याला हाताने चेंडू अडवता आला नाही तरी आपल्याकडे पाय सुद्धा आहेत आपण पायाने सुद्धा चेंडू अडवू शकतो आणि तसा प्रयत्न मात्र भूषण पाटील यांच्याकडून आपल्याला दिसलाय राजाभाई टायगर्स या संघाचे ओनर पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे जोरदार अपील कॅच ऑफ द मॅच म्हणावी लागेल असे सनीच्या माध्यमातून तेजस शेळकेला बाद करत असताना एक अप्रतिम झेल कॅच ऑफ द मॅच विकेट इथे मात्र पुढील चेंडू आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं की बंधू सनी शेळके सर्वप्रथम फलंदाजीला आला होता त्यावेळी तेजस शेळकेने त्याचा त्रिफळा उडवला आणि तदनंतर तेजस शेळकेला मात्र सनी शेळकेने बाद केलं त्याच्यासाठी माझ्यासमोर एक चारोळी आहे की घात करणारा आठवतो का तुला तो नेमका कोणत्या वेशभूषात होता 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता 24 धावांची आवश्यकता पाणी घेऊन जायचं आहे 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे 12 मध्ये 25 20
धावसंख्या 20 झालेली आहे आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता प्रथमेश 11 संघाला. नेक्स्ट मॅच असेल रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवनेरी स्पार्टन. आणि स्पीकर पाटील या व्यासपीठावर या, मंचावर या. आणि दरम्यान इथे हेमनगर गावचे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व चैतन्य पाटील अर्थात गुड्डू यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर या. इथे बरोबर होतं मार्मी देऊ का तुला इथे मार्मिक होतं त्यांनी त्याची विकेट घेतली ना चावी राहिली म्हणून. प्रलय पाटील तुम्ही मगाशी एक चारोळी सांगत होतात आम्हाला, ती तशीच राहिली आहे तर कृपया ती पूर्ण करा, आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच. ऍक्च्युली त्या चार ओळींना समर्पक होत्या कारण की सनीने तेजस्वी विकेट घेतली आणि तेजसनी सनीने विकेट घेतली आणि हे दोघे सुद्धा सख्खे भाऊ. आणि तर त्या अशा ओळी होत्या की घात करणारा आठवतो का तुला, तो नेमका कोणत्या वेशभूषात होता. घात करणारा आठवतो का तुला, तो नेमक्या कोणत्या वेशभूषात होता. रक्तात माझ्या भिजलेला खंजीर तेवढा आपल्याच माणसाच्या खिशात होता. आणि असं मात्र इथे पाहायला मिळालं. हे दोघे सुद्धा खरंच सुंदर उपमा दिलीत तुम्ही, परंतु हे खेळापुरतं मर्यादित आहे. नक्कीच प्रलय. आणि हीच या खेळाची खासियत आहे. जेव्हा भाऊ देखील समोरासमोर येतात ना तेव्हा ते नातं बघत नाहीत, तेव्हा ते फक्त खेळ आपली टीम आपल्या टीमसाठी खेळतात. आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर मोठ्या ग्राउंडवर देखील बघतो. आपण आता पठाण बंधूंना किती वेळा तरी खेळताना बघितला, इरफान पठाण, युसुफ पठाण. IPL मध्ये देखील ते एकमेकांविरुद्ध खेळ, तेव्हा फक्त असते ती खिलाडू वृत्ती, तेव्हा फक्त असतो समोर क्रिकेटचा खेळ, आपला संघ आणि जिंकण्याची जिद्द. नक्कीच आपल्या इथे सुद्धा बंधू बंधू खेळत असताना दिसतात. आता माझ्यासमोरून स्वीकार पाटील झेंडर हे सुद्धा बंधू आहेत. तेजस सनी यांना सुद्धा बंधू बंधूची जोडी पाहिले आणि यावेळी मोठा फटका. आणि इथे पाहतोय झेल मात्र सुटली, 2 धावा तितक्यात काढल्यात. आणि तदनंतर रोहित पाटील, पंकज पाटील कातलपाड्याचे हे सुद्धा बंधू बंधू खेळत असताना दिसतात आपल्याला. परंतु हे कातळपाड्याचे 2 बंधू मोस्टली एका टीम मध्येच दिसतात मला मोस्ट ऑफ द टाइम. हा, सुमित पाटील, रोहन पाटील सुद्धा आहेत वाघवीराचे बंधू. अशी बंधूंची जोडी सुद्धा भरपूर प्रमाणे आहेत. तसाच आठवलं तर कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या. सध्या हार्दिक पांड्या हे प्रकरण भरपूर गाजत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण या एका गोष्टीवरून. हो, चांगला समोरच्या दिशेला इनसाइड आउटचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना टिपलाय झेल आणि या फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट क्रमांक पुढील फलंदाज बाद. पांड्याबद्दल बोलत होतात, खरंच हा मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. मला तरी असं वाटतं की हार्दिक पांड्या हा एक ओव्हर रेटेड आहे सध्या तरी भारतीय संघात किंवा आपल्या BCCI त्याला ओव्हर रेटेडच केलेला आहे. निश्चितपणे असू शकतो, परंतु प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. यावेळी अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय चेंडू. यष्टीरक्षक सनी चांगली कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू असेल. 4 चेंडू संपलेत. 3ऱ्या षटकातील धावसंख्या झालेली आहे ती 23. आणि दोघांचे सुद्धा फॅन इथे आहेत मोठ्या प्रमाणात. हार्दिक पांड्याचे फॅन आहेत, रोहित शर्माचे फॅन आहेत. आणि इथे आडव्या बॅटने लॉंग ऑन रिजन मधून. आणि नक्कीच रोहित शर्मा ज्याने की मुंबईला सलग नाही मध्ये मध्ये एकंदरीत त्याने 5 ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत.
असा रोहित शर्मा जो की भारतीय संघाचे सुद्धा आता सध्याच्या कालावधीत नेतृत्व करत असतो, त्याला मात्र बाजूला ठेवणं कर्णधार पदावर नाही आणि हार्दिक पांड्याला पुढे करणं हे काही आपल्याला बाब पडलेलं नाहीये. नक्कीच, परंतु हे फ्रँचाईज क्रिकेट आहे आणि फ्रँचाईज क्रिकेट लाईक म्हणजे म्हणतात ना, एक कंपनी आहे ती जी जॉब देते आपल्याला हायर करते, तसंच काहीसं त्यांनी हार्दिक पांड्यावरती भरोसा टाकलेला आहे. परंतु जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं, इंडियन टीमचं सिलेक्शन होतं, तेव्हा देखील असंच केलं जातं. हार्दिक पांड्या कोणत्याच प्रकारचं इंटरनॅशनल क्रिकेट किती दिवस खेळत नाही आहे, तो स्वतःला अनफिट दाखवतोय आणि आता तो कोणतंच डोमेस्टिक क्रिकेट खेळला नाही, रणजी ट्रॉफी झाली नाही खेळला आणि आता IPL साठी त्यांनी अवेलेबिलिटी दाखवलेली आहे. आणि तरी सुद्धा तो मला वाटतं ग्रेड ए म्हणून की A+च्या कॅटेगरीमध्ये त्याला BCCIने हे केलंय. याविरुद्ध श्रेयस अय्यर जो वर्ल्ड कप खेळला त्याने खूप धावा केल्या, पण डोमेस्टिक क्रिकेट खेळत नाही म्हणून त्याला ग्रेडमधून काढून टाकण्यात आलं, ईशान किशनला काढून टाकण्यात आलं. तर म्हणून मी म्हटलं की हार्दिक पांड्या थोडासा ओव्हर रेटेड आहे. धावसंख्या दरम्यान धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या अखेरीमध्ये 24 आणि 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल धावा बनवाव्या लागणार आहेत. इथे 21 धावा, 6 चेंडूमध्ये 21 धावा. आता इथे एकाला रोहित शर्मा बनावे लागेल आणि एकाला हार्दिक पांड्या बनावे लागेल. कॅप्टनशिप भेटेल ती बघू नंतर, परंतु आता इथे सामन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. एका बाजूला आहे तो सांबरी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा सूरज आणि दुसऱ्या बाजूला पंकज. एक काळ होता जो पंकजने गाजवलेला होता. पंकज भारी फलंदाजी करायचा, परंतु आता दरम्यानच्या सध्याच्या कालावधीमध्ये पंकजची तितकी काही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आता इथे पाहायचं आहे की या सामन्यामध्ये 21 धावांची आवश्यकता असताना पंकज आणि सूरज कशा प्रकारे फलंदाजी करेल. सहा चेंडूत 21 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीस आपण बघतोय सनी याला. एक निर्णायक षटक तो घेऊन आलेला आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत असताना दिसते इथे. धीरज जो की व्यासपीठ एंडला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय. MIDC एंडने गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलेला चेंडू. 1 धाव मिळणार आहे. सनी प्रयत्न करणार आहे विकेट घेण्याची आणि इथे हा वाईड चेंडू. थर्ड अंपायर. वाईट चेंडू हा वाईटच असतो. अवांतर धावसंख्या 1+1 2 धावसंख्येचं समीकरण बदलतोय प्रत्येक चेंडूकडे. आता मात्र 6 चेंडूंमध्ये किती पाहिजे होत्या 21. आता वाईट आणि +1 अशा रीतीने 6 चेंडूंमध्ये धावा हव्यात त्या 19. ओके 6 चेंडू 19 धावा. वाईट +1. हा एक फुल पिच चेंडू होता. यष्टीचीत झालेले आहेत फलंदाज पंकज आणि जसं प्रलय मगाशी तुम्ही म्हटलत की एका गाजवलेला पंकज याने, परंतु सध्या तो काही फॉर्म मध्ये दिसत नाही आणि त्याची छबी आपल्याला पाहायला मिळाली. आता काहीच करता आलं नाही पंकज याला. जस्ट त्याने एक मला वाटतं तलवार फिरवतात तशी बॅट फिरवली, काहीच बॉलचा अंदाज घेतला नाही आणि यष्टीचीत होऊन तंबूत परत असताना पंकज त्याची जागा घेत आहे ओमकार. पाच चेंडू 19 धावांची गरज. विचारपूर्वक अशी गोलंदाजी सनी याच्याकडून पाहायला मिळते. प्रथमेश 11ला कुठेतरी इथे प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण की आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रयत्न तोकडा पाहायला मिळाला. यावेळी मोठा फटका आहे हवेमधून. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जात असताना इथे सुद्धा रोहितने झेल टिपलाय आणि महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाद. 2 विकेट गेल्यात प्रतीक. जिथे की आपण पाहिलं की एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता होती. तदनंतर वाईट आलं, वाईटवर 1 रन मिळाली. तदनंतर आपल्याला पाहिलं 6 चेंडूमध्ये 19 पाहिजे होत्या.
अजून एक झेल आणि ही पंचायत प्रीमियर लीग मधली हॅट्रिक म्हटली जाणार आहे. सनीच्या नावावर आलेली पंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व 9व्या मधली पहिली हॅट्रिक सनी घेतोय. धावसंख्या झालेली आहे 26 आणि आता मात्र ही औपचारिकता राहिलेली आहे. मला वाटतं 26 धावसंख्या झालेली आहे. किती आले 26 ना 19 पाहिजे ना अजून. अरे मगाशी पण 19 आता एक काढली मग 27 धावसंख्या आता 27 झालेली आहे. अजूनही 18 धावांची गरज आणि राजाभाई टायगर्स मला वाटतं हा सहजपणे सामना जिंकेल आता. जस्ट यू डोंट हॅव टू बॉल वाईड अँड नो बॉल्स. स्वर चेंडू टाकू नका आणि सामना खिशात. सुंदर गोलंदाजी सनियाची आणि देखा आता देखील तो प्रयत्न करत होता कॅचसाठी आणि डिरेक्ट हिट आणि हा अजून एक रन आउट. सुंदर क्षेत्ररक्षण राजाभाई टायगर्स संघाचं. कल्पेश पाटील वाघवीरा कृपया माईक पशी यायचंय. कल्पेश पाटील वाघवीरा. यावेळी षटकार. सामना संपतोय.